श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वांचा दिवस स्वामीमय जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर चला मग आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींची नित्यसेवा कशी करायची ते बघूया. सर्वप्रथम आपल्याला नित्यसेवेमध्ये सुरुवात नित्यसेवा स्तोत्र मंत्र या ग्रंथामध्ये स्वामी स्तवन दिलेले त्या स्तवन पासून सुरुवात करायची. स्वामी स्तवन वाचायचंय. त्यानंतर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. माळ कशी पकडायची? सर्वप्रथम आपल्याला अनामिका आणि अंगुठा या 2 बोटांनी एक मणी पकडायचा आहे आणि तसेच आपली मध्यमा या बोटाने एक मणी समोर लोटायचा या पद्धतीने आणि एका मणीमध्येच एकच वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रकारे जप करायचा आहे. जप करताना मात्र आपलं मन स्वामी समोर आणि आपण हे दोघांमध्येच असलं पाहिजे. आणि कुठलीही स्वामीची सेवा करताना स्वामीचा फोटो मात्र एक छोटासा आपल्या समोर असावा. अशा प्रकारे 11 माळी जप करायचा आहे. त्याच नंतर श्री स्वामी चरित्र सारामृत हा छोटासा खूप दिव्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये आपल्याला क्रमशः 3 अध्याय दररोज वाचायचे. याला वाचायला 5 मिनिटं लागतात, जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं. पहिला अध्याय आपला भूतकाळासाठी असतो. दुसरा अध्याय दुसरा अध्याय वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय भविष्य काळासाठी. स्वामी चरित्रातील अध्याय खूप छोटे आहे. हे अध्याय तुम्ही बघू शकतात. जास्तीत जास्त 7 मिनिटात होते. पूर्ण सेवा करायला 20-25 मिनिटात लागतात. तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. सकाळी दुपारी सेवा करा. खूप छान अनुभूती येते. खूप छान वाटतं. मन प्रसन्न असतं. आजूबाजूला पॉझिटिव्हिटी असते. आणि अनुभव नक्की शेअर करा. स्वामी सेवा केल्याने तुमच्यात काय बदल झाला अनुभवा आणि मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.